आणि मला वाटतं अजून काही दिवसानंतर तिसरी फूट कदाचित या गटामध्ये पडू शकते. मुळात हे तुकडे काढून घेणं हा जो प्रकार आहे ना, तर ठाकरेंच्या हातातून शिवसेना काढून ती इतरांच्या हातामध्ये देणे ही प्रक्रिया चाललेली आहे. हे याचे तुकडे पाडले, त्याला नामोहरम केलं असं नाही आहे. तर मूळ शिवसेना ही शिंदेच्या ताब्यात दिली गेली, चिन्ह शिंदेच्या ताब्यात दिलं गेलं, पक्ष दिला गेला, तेव्हा आता मूळ शिवसेनेतली सगळीच माणसं काढून घेऊन शिंदेकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे आपल्याच घरातल्या टीव्हीवर बबच्या बाराखडीत षष्टीची विभक्ती प्रत्यय लावून वापरलेल्या शिव्या रोज ऐकाव्या लागतात. संजय राऊतांची ती भाषा ऐकावी लागते. तेव्हा या फुटीला जबाबदार दुसरा कोणीही नाही, शिंदे नाही, भाजप नाही. या फुटीला जबाबदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची नीती आहे. लोकांना त्या नेतृत्वात विश्वास वाटत नाही. एखाद्या जहाजाला छिद्र पडलंय तर त्या जहाजामध्ये कोण बसेल? उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे छिद्र पडलेलं जहाज आहे आणि एकही कुशल नाविक नाही आहे त्याला. म्हणजे उद्याचं नेतृत्व, आज उद्धव ठाकरेंचं नेतृत्व माझ्या हातात काहीच नाही आहे, माझी प्रकृती खराब आहे म्हणून त्यांनी स्वतः सांगितलंय. आदित्य ठाकरेकडे जरा विश्वासाने बघावं तर आदित्य ठाकरेंच्या मध्ये तो विश्वास, तो दम, ती मर्दुमकी दिसत नाही. आणि संजय राऊतांसारखा बडगुंजा माणूस काहीही बोलत राहतो. अशा वेळी या लोकांची फूट, या लोकांचं बाजूला पडणं हे स्वाभाविक आहे आणि ते बाहेर पडतायत. याला जबाबदार फक्त आणि फक्त याची कारणं, हे सगळे विषय जो कोण असेल तर ते ठाकरे आणि ठाकरे. उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे मागं पडलेत आणि आदित्य ठाकरे प्रवृत्तीमुळे मागं पडले. म्हणजे प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन गोष्टी अशा आहेत ना. ती प्रवृत्ती म्हणजे महाराष्ट्र माहीतच नाही आहे. यांचा उभा आणि आडवा महाराष्ट्र आहे ना, तो नाशिकच्या पलीकडे जातच नाही. शिवसेनेतली जी पद्धत सुरू केली होती ना, संपर्क प्रमुख नावाची, ती संपर्क प्रमुख जिल्हा पातळीवर संपर्क करण्यासाठीचा प्रमुख होता. पण पुढे काय झालं, यांच्याशी संपर्क असणाराच प्रमुख झाला. जो ठाकरेंशी संपर्क आहे तोच पक्षाचा प्रमुख होत गेला. ते म्हणतील तेच केलं गेलं आणि तिथे खरी गडबड झाली. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, नये मामूसे नकटा मामू अच्छा. नाहीच कुणी, त्यापेक्षा कुणीतरी असलं पाहिजे. उबाठा गट हा उबाठा गटच राहील. म्हणजे उद्धव बाळासाहेबांचं नाव आणि ठाकरे, त्या आणि ठाकरे या शब्दात आदित्य, तेजस, रश्मी अशा असतील. त्यामुळे त्या उबाठा गटाचं, त्याला उबाठा एवढंच ते त्याचं अस्तित्व राहील. शिवसेनेतील 2022च्या ऐतिहासिक फुटीनंतर उबाठा गटाने पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा एकदा याच फुटीची पुनरावृत्ती होताना दिसते. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर लवकरच उबाठा गटातील 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र उबाठा गटातील या सर्व घडामोडी केवळ काही प्रमुख नेत्यांपुरत्याच मर्यादित आहेत का, की पक्षातील खोलवर रुतलेल्या अस्वस्थतेचं ते प्रतीक आहे? आणि एकेकाळी महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक असलेल्या उबाठा गटाला आता आपलं अस्तित्व टिकवणंही अवघड झालंय का? या संपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी सर. सर नमस्कार. महाएमटीव्ही मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा उबाठा गटात फूट पडली आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही याकडे कसं पाहताय? 4 वर्षानंतर उबाठा गटामध्ये आधी शिवसेनेत फूट पडली, त्यातून वेगळी शिवसेना जन्माला आली. हा गट उरला. आता या उरलेल्या गटाला सुद्धा एका फुटीचं ग्रहण लागलंय, अजून एक पडली आहे आणि मला वाटतं अजून काही दिवसानंतर तिसरी फूट कदाचित या गटामध्ये पडू शकते. त्यामुळे ह्याचे तुकडे तुकडे होणार आहेत. ते अगदी एक छान गाणं आहे हिंदीतलं, इस दिल के तुकडे हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा. तसं उद्धव ठाकरे गटाचे छोटी 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 तुकडे अजून होणार आहेत आणि या सगळ्या तुकड्यांना ती शिवसेना मूळ पक्ष तो गिळंकृत करणार आहे. म्हणजे मुळात हे तुकडे काढून घेणं हा जो प्रकार आहे ना, तर ठाकरेंच्या हातातून शिवसेना काढून ती इतरांच्या हातामध्ये देणे ही प्रक्रिया चाललेली आहे. हे याचे तुकडे पाडले, त्याला नामोहरम केलं असं नाही आहे. तर मूळ शिवसेना ही शिंदेच्या ताब्यात दिली गेली, चिन्ह शिंदेच्या ताब्यात दिलं गेलं, पक्ष दिला गेला. तेव्हा आता मूळ शिवसेनेतली सगळीच माणसं काढून घेऊन शिंदेकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेवरचा दावा हा शिंदेचा होता, शिंदेचा राहील आणि शिंदेच या पक्षाचे सध्या तरी प्रमुख राहतील. ठाकरेंच्या हातातून सेना निघून गेलेली आहे. शिवसैनिकांचा विश्वास ठाकरेंवरती उरलेला नाही, हेच या निमित्ताने स्पष्टपणे दिसतंय. आणि ज्याला ज्याला संधी मिळेल तो प्रत्येक जण
ही शिवसेना तोडण्यासाठीचे प्रयत्न करतच राहील. तुम्ही आता म्हणालात की दुसरी फूट पडली आहे, लवकरच तिसरीही फूट पडेल. तर या संपूर्ण फुटी मागची कारण नेमकी काय असावीत असं तुम्हाला वाटतं? लोक या फुटीला जबाबदार शिंदेना धरतात, भाजपला धरतात. मी या फुटीला जबाबदार याची कारणं सगळ्यात प्रमुख मानतो ना, तर ती कारणं आहेत सरळ सरळ एक साधं गणित लक्षात ठेवा. ज्या लोकांच्यामुळे यांना बाहेर पडावं वाटते ती, मग ती कोण आहेत? याला जबाबदार उद्धव ठाकरे आहेत, याला जबाबदार संजय राऊत आहेत. म्हणजे आपल्याच घरातल्या टीव्हीवर बबच्या बाराखडीत षष्टीची विभक्ती प्रत्यय लावून वापरलेल्या शिव्या रोज ऐकाव्या लागतात. संजय राऊतांची ती भाषा ऐकावी लागते. तेव्हा या फुटीला जबाबदार दुसरा कोणीही नाही, शिंदे नाही, भाजप नाही. या फुटीला जबाबदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची नीती आहे. लोकांना त्या नेतृत्वात विश्वास वाटत नाही, प्रेम वाटत नाही, आपलं काही भलं होऊ शकेल असं वाटत नाही. आपला नेता ज्या रस्त्याने जातोय तो रस्ता कंटकाकीर्ण नसला पाहिजे, सरळ सोपा रस्ता असला पाहिजे किंवा यशाकडे घेऊन जाणारा असला पाहिजे. एखाद्या जहाजाला छिद्र पडलंय तर त्या जहाजामध्ये कोण बसेल? उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे छिद्र पडलेलं जहाज आहे आणि एकही कुशल नाविक नाही आहे त्याला. म्हणजे उद्याचं नेतृत्व, आज उद्धव ठाकरेंचं नेतृत्व माझ्या हातात काहीच नाही आहे, माझी प्रकृती खराब आहे म्हणून त्यांनी स्वतः सांगितलंय. आदित्य ठाकरेकडे जरा विश्वासाने बघावं तर आदित्य ठाकरेंच्या मध्ये तो विश्वास, तो दम, ती मर्दुमकी दिसत नाही. आणि संजय राऊतांसारखा भडगुंजा माणूस काहीही बोलत राहतो. अशा वेळी या लोकांची फूट, या लोकांचं बाजूला पडणं हे स्वाभाविक आहे आणि ते बाहेर पडतायत. याला जबाबदार फक्त आणि फक्त याची कारणं, हे सगळे विषय जर कोण असेल तर ते ठाकरे आणि ठाकरे आहेत. आपण आदित्य ठाकरेंचा उल्लेख केलाय. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की उद्धव ठाकरे जरी गेल्या काही वर्षात प्रकृतीच्या कारणांमुळे सक्रिय राजकारणापासून लांब राहत असले तरी आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करूच शकतात, पक्ष वाढीसाठी म्हणा किंवा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी म्हणा. परंतु त्यांचं हे राजकारण केवळ मुंबई आणि त्यातल्या त्यात वरळी पुरतच मर्यादित आहे असं तुम्हाला वाटतं का? उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे मागं पडलेत आणि आदित्य ठाकरे प्रवृत्तीमुळे मागं पडलेत. म्हणजे प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन गोष्टी अशा आहेत ना. ती प्रवृत्ती म्हणजे महाराष्ट्र माहीतच नाही आहे. यांचा उभा आणि आडवा महाराष्ट्र आहे ना, तो नाशिकच्या पलीकडे जातच नाही, तो पुण्याच्या पलीकडे सरकतच नाही. त्या तिकडे मराठवाड्यात, त्या तिकडे मुंबईची भाषा त्या तिकडे म्हणण्याची आहे, पण त्या तिकडे मराठवाड्यात खूप लांब असं त्यांचं एकूण बोलणं असतं. त्यामुळे महाराष्ट्र या माणसाला कळलेलं नाही आहे, कळणारही नाही आहे. म्हणजे मुळात जे असं ह्याने येतं ना, वारशाने येतं ना, बाळासाहेबांची शिवसेना म्हणून उद्धवची झाली आणि उद्धवचीकडे होती म्हणून ती आदित्यकडे गेली पाहिजे. त्या वारशाने आलेल्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टी समजणं कठीण जातं. त्यामुळं आपण जेवढं जमा करू शकू, म्हणजे तुला जर असं रस्त्यात एकदम सोडले आणि एकदम असा वारा आला आणि वाऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी उडून जात आहेत, तर तू काय करशील? पहिल्यांदा प्रयत्न करशील की उडणाऱ्या जास्तीत जास्त वस्तू कवेत घ्यायचा प्रयत्न करशील. तुझ्या लक्षात असं येईल की त्या कवेत ठेवले तरी वाऱ्याने उडूनच जात आहेत. तेव्हा तुझा प्रयत्न असा असतो की जेवढ्या जास्त शक्य आहेत तेवढ्या घ्याव्या आणि आपल्या खिशात ठेवून, सुरक्षित ठेवून, कुठतरी असं मुठीत ठेवून शिल्लक ठेवावं. आदित्य ठाकरेचं तसं झालंय. हा महाराष्ट्र आणि इथे सगळं बाहेर पडलेलं, त्यांना काय सुरक्षित ठेवू हा प्रश्न पडलाय. आणि त्यांची झेप जिथपर्यंत आहे ना, म्हणजे बौद्धिक, शारीरिक, तेवढ्या झेपेपुरतंच ते जगतायत. तेवढंच ते आपलं वरळी घे, हे घे, ते घे, एवढं घे असं ठेवतात शिल्लक. कारण मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या, विदर्भातल्या नेत्यांना ऊर्जा देता यावी, बळ देता यावी असं आदित्यकडे आहे काय? काय आदित्यकडं? कुछ भी तो नाही आहे. मग असं काहीच नसलेला माणूस जे आपल्या हातात सापडलाय, म्हणजे एखाद्या गरीबाला 4-2 रुपये मिळावेत आणि ते सुटे असावेत 50-50 पैशातले 8-8 आणे, तो असा खिशात पैसे ठेवतो आणि खिशावर असा कायम हात ठेवून असतो. तसं झालं आदित्य ठाकरेचं. ते आपलं वरळी सांभाळली तरी बस झालं, एवढंच मिळालं तरी बस झालं, किमान अस्तित्व दाखवता येईल एवढी स्थिती असावी, हेच आदित्य ठाकरेचं आहे. आणि समजा कळलं जरी, तुझ्या माझ्यासारख्याने बोलून काही आपण सांगितलं जरी, तरी आदित्य ठाकरे बाहेर धडपडून पडतील आणि कामाला लागतील ही स्थिती नाही आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे असेच वरळी पुरते आणि आता वरळी सोडून आता बांद्र्या पुरते आणि बांद्र्यातल्या मातोश्री पुरते
त्या गल्लीपुरते एवढेच मर्यादित राहतील. आपण बघतो की अशा काही घडामोडी घडल्या की उद्धव ठाकरे नेहमी भावनिक आवाहन करत असतात आपल्या शिवसैनिकांना म्हणा किंवा आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं नेमकं चुकतंय कुठे? काय वाटतंय तुम्हाला? आता ठाकरेंना आई भवानीची शपथ आठवली. याआधी आई भवानी हे ते कुठे होतं? मागच्या 2.5-5 म्हणजे मागचे 5 वर्ष आणि ही 2 वर्ष, 1.5 वर्ष, 6-6.5 वर्षामध्ये यांचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? आता आई भवानीची शपथ आहे, आई वडिलांची शपथ आहे, हिंदुत्वाची शपथ आहे, बाळासाहेबांची शपथ आहे. हा जो घोळ आहे ना उद्धव ठाकरेंचा, तो इथेच आहे, हा लक्षात घे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारख्या शपथा द्यायला बघतायत, पण तशा शपथा देऊन नाही होत ते. म्हणजे चूक तिथेच होते. मुळात मी सांगितल्यावर लोकांनी ऐकलं पाहिजे, हा जो भ्रम आहे ना, तो भ्रम त्या पक्षाला मारतोय. कोण आहेत तुम्ही? तुम्ही बोलले, राजा बोलला आणि दल हल्लं असं म्हणाला, तुम्ही कोण आहेत? म्हणजे मी सांगितलं, मी आदेश दिला ना, तसंच झालं पाहिजे असं नसतं जमत. तुमच्या आदेशाला पाळणारी तुमच्या सोबतची माणसं त्यांच्या असण्या नसण्याचा, त्यांच्या काही गोष्टीचा विचार केला पाहिजे की नाही? लेना बँक जर असेल आणि देना बँक होणारच नसाल तुम्ही, आणि झालाच देना बँक तर मला देना असं म्हणणार असाल तर कसं होणार आहे? म्हणजे तुम्ही पक्षाला काय दिलं याचाच विचार करताय. तुमच्या लोकांना कुठे अडचण आहे हा विचार करतच नाही. काय आहे, शिवसेनेतली जी पद्धत सुरू केली ना संपर्क प्रमुख नावाची, ती संपर्क प्रमुख जिल्हा पातळीवर संपर्क करण्यासाठीचा प्रमुख होता. पण पुढे काय झालं, यांच्याशी संपर्क असणाराच प्रमुख झाला. जो ठाकरेंशी संपर्क आहे तोच पक्षाचा प्रमुख होत गेला. ते म्हणतील तेच केलं गेलं आणि तिथे खरी गडबड झाली. उद्धव ठाकरेंनी स्वतः निर्णय घेण्याच्या ऐवजी त्यांनी इतरांच्या निर्णयाला सुरुवात केली फॉलो करायला, की हे बरोबर आहे, माझ्यासाठी योग्य आहे म्हणून. आणि सगळ्यात मोठं उद्धव ठाकरेंचं काय चुकलं माहिती आहे? उद्धव ठाकरेंच्यासाठी बाळासाहेबांचा चित्रपट केला होता, बाळकडू नावाचा. मला वाटतं स्वप्ना पाटकरांची ती मराठा फिल्म असावी, त्यांनी तो बाळकडू नावाचा पिक्चर काढला होता. बाळकडू म्हणजे लहान मुलांना जे लहानपणापासूनच जे संस्कार देतात त्याला आपण बाळकडू म्हणतो. बाळासाहेब ठाकरेंचे बाळकडू असे होते ते. उद्धव ठाकरे हे बाळकडू विसरले आणि पाटणकर काढा सुरू केला. त्यांना बाळकडू प्यायला मिळत नाही आता पाटणकर काढा पितात. ते पाटणकर तुला कळलं ना काय म्हणायचं मला ते? त्यांना पाटणकर काढा मिळाला गेला. उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी चूक तीच आहे की बाळकडू सोडून ते पाटणकर काढ्यावर आले. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे हे विरोधकांचा प्रमुख चेहरा होते. आता ती जागा, आताच्या ज्या घडामोडी आहेत त्या पाहता आता ती जागा कोण घेईल असं वाटतं? कोणता पक्ष घेईल असं वाटतं? ठाकरे आणि ठाकरे हा विरोधकांचा प्रमुख चेहरा होता. बरोबर. आता या चेहऱ्याची जागा कोण घेईल या सगळ्या घडामोडी पाहता? कोणता पक्ष घेईल? मला हसू याचं आलंय की ठाकरे हा विरोधकांचा प्रमुख चेहरा होता या वाक्यावरती. ते काय आहे की आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, नये मामूसे नकटा मामू अच्छा. म्हणजे नाहीच कुणी, त्यापेक्षा कुणीतरी असलं पाहिजे बस, बाकी काय नाही. त्यामुळे त्यांना चेहरा म्हणून जो विरोधकांच्या वतीनं टाकण्यात आला ना, तर ते काँग्रेसला खर्च करू शकणारा कुणी नव्हता, ज्याला मांडावं, ज्याला बोलता येईल असा कुणी नव्हता. बरं दिलाच कुणी, गेला भाजपत तर काय घ्या, ही वेगळी काँग्रेसवाल्यांची भीती होती. राष्ट्रवादीकडे आता काय उरलंय? चेहरा सुद्धा इतका ब्लर आहे की तो चेहरा म्हणून सांगता पण येत नाही. मग अशा वेळी उद्धव ठाकरे हे अपरिहार्यपणे कोणीच नाही म्हणून देण्यात आलेला चेहरा होता. आता त्या चेहऱ्याची रिप्लेसमेंट करायची असेल तर पुन्हा नव्याने माणूस शोधावा लागेल. आणि तेवढा निष्ठेनं वैर निभावणारा माणूस, निष्ठेने वेडेपणा करणारा माणूस आता उरलाय का? म्हणजे वेडेपणा हा शब्द मुद्दाम उच्चारतोय मी. तू तर राहशील नाही तर मी तर राहीन, सूड हवाय मला, सेमी कंडक्टरचे प्रकल्प कशाला आणताय, इकडे कंडक्टरच्या पगारी राहिलेल्या आहेत ते आधी द्या. म्हणजे सेमी कंडक्टर कुठे, बेस्टचा कंडक्टर कुठे, त्याच्या पगारी राहिल्यात त्या द्या, असं म्हणणारा एवढा वेडगळ माणूस मला नाही वाटत दुसरा कुठला सापडेल. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्यासाठी एक चेहऱ्यावर, उद्धव ठाकरेंच्या नंतर एका चेहऱ्यावर बसण्यापेक्षा अनेक चेहऱ्यांनी मिळून राजकारण करणं आवश्यक आहे. या पक्षांना, 3 पक्षांना बघू, किंवा आयात करतील एखादा नवीन माणूस घेऊन, काहीतरी करावं लागेल, कुणाच्या हातात तरी द्यावं लागेल सूत्र, कुणाला तरी म्हणावं लागेल ना, देतील कुणाला तरी.
यापुढे उबाठा गट आणि एकूणच ठाकरे कुटुंब यांचं राजकीय भवितव्य काय दिसतंय तुम्हाला? उबाठा गट हा उबाठा गटच राहील. हम्म, म्हणजे उद्धव बाळासाहेबांचं नाव हम्म, आणि ठाकरे. हम्म, त्या आणि ठाकरे या शब्दात आदित्य, तेजस, रश्मी अशा असतील. हम्म, त्यामुळे त्या उबाठा गटाचं त्याला उबाठा एवढंच ते त्याचं अस्तित्व राहील. प्रश्न आहे ठाकरे परिवाराचा, त्यांचं काय होईल? तर ठाकरे परिवाराचं राजकारण ठाकरे परिवारानेच जवळपास संपुष्टात आणलेलं आहे. त्यामुळं राजकारणात दखल घेता येईल एवढं त्यांचं अस्तित्व राहील. मी असा दावा करत नाही की सगळं संपेल, हम्म, पण तो पक्ष त्यांच्या घरापुरता मर्यादित असेल. आणि माध्यमांना सवय आहे अशा कुठल्या माणसाने बोललं की दखल घेऊन त्याच्या बातम्या करायची. हम्म. त्यामुळे ते बातम्यात येण्यापुरते असतील, बाकी फारसं काही अस्तित्व उरण्याची शक्यता कमी आहे. कारण आता मी तिसरी फूट म्हटलंय, त्यानंतर खालच्या पातळीवरचा शिवसैनिक सुद्धा सोडून जाण्याची जास्त शक्यता येते आणि तो दिवस त्यांच्यासाठी सगळं संपणारा असेल. खालच्या पातळीवरील शिवसैनिक शिवसैनिक. सोडून जाण्याची शक्यता तुम्ही व्यक्त केली. तर गेल्या काही वर्षात सत्तेपासून दूर राहिल्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांवर राजकीय दबाव वाढला असं वाटतंय का? एक लक्षात घे, शिवसैनिक हा कधीच सत्तेत नव्हता. म्हणजे शिवसैनिकांच्या बाबतीत एक गोष्ट मांडली जाते की घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे हे काम शिवसैनिक करायचा. त्याला कुठली सत्ता मिळाली न मिळाली हा महत्वाचा मुद्दा नव्हता. तरी मुंबई मनपात तरी सत्ता असायची, पण बाकीच्या महाराष्ट्रात कुठे सत्ता होती का? पण तो काम करणाराच होता. तो आपल्या घरचं खायचा, प्रसंगी कुठे काय अजून वेगळे उद्योग करून पैसे जमा करायचा आणि लोकांची कामं करायचा. या शिवसैनिकाला सत्ता मिळावी या अपेक्षित नव्हतं. त्या शिवसैनिकांना विश्वास होता की माझा नेता माझ्या मागे उभा आहे. बाळासाहेबांसाठी वाटेल ते ही भूमिका असायची. त्यामुळे सत्ता असो नसो त्याला गरज नव्हती, त्याला विश्वास मिळणं आवश्यक होतं. आता शिवसैनिक जो जातोय ना, तो सत्ता मिळावी म्हणून जात नाहीये. त्याला विश्वासच वाटत नाहीये की आपल्याला काहीतरी पक्षाला बरे दिवस येतील, आपला नेता काहीतरी करू शकेल म्हणून तो जातोय. त्यामुळं सत्तेसाठी नाही तर पक्ष स्वतः याचा विकास घडवून आणण्यासाठी काहीतरी करण्याची क्षमता आपल्या नेतृत्वात आहे, हे नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना दाखवून द्यायचं असतं. ते दाखवून दिलं गेलं नाहीये म्हणून तो बाहेर पडतोय, बाकी काही कारण नाही. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मते महाविकास आघाडीत राहिल्यामुळे उबाठा गटाला फायदा झाला की तोटा? अब क्या बचा है? काय मिळालं आता? चित्रपटामध्ये खलनायकांच्या समूहाने एखाद्या नायिकेला अडवावं आणि सामूहिकरित्या तिच्यावर अत्याचार करावे आणि मग ती जसं म्हणते ना, अब मेरे पास क्या बचा है, कुछ भी तो नहीं बचा है, धावत धावत जाऊन कुठल्या तरी कड्यावरून उडी मारते नाही उडी मारते. तसं महाविकास आघाडी नावाच्या सगळ्यांनी कलेक्टिव्हली उद्धव ठाकरे नावाची शिवसेना त्या चित्रपटासारखीच संपवलेली आहे. त्यामुळं काय फायदा झाला, फायदा फार काय झाला असेल तर ते माजी मुख्यमंत्री हे बिरुद त्यांना लागलं एवढाच काय तो फायदा. पण माजी पक्षप्रमुख असं व्हायची वेळ आली आहे, आपलं मूळही गमावलंय, हा त्यांचा सगळ्यात मोठा तोटा झालाय. त्यामुळं कमावण्याच्या यादीपेक्षा गमावण्याची यादी खूप मोठी आहे. अलीकडेच मुंबई महापालिकेवर 25 वर्षे असलेली एक हाती सत्ता ठाकरेंनी गमावली. यासोबतच नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही उबाठा गटाची राज्यातून पिछेहाट झाल्याचं दिसतंय, पाहायला मिळतंय. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारा हा पक्ष आता राज्याच्या पटलावरून गायब होताना दिसतोय का? पक्ष कुठे गायब होतोय? एकनाथ शिंदे आहेत ना. बाळासाहेबांचा वारसा हा जन्माने उद्धवचा असेल, पण तो कर्माने त्यांचं धनुष्यबाण चिन्ह, तो वाघ एकनाथ शिंदेच्याकडे आहे. बाळासाहेबांचा जन्माचा वारसा कदाचित पटलाआड होईल, पण बाळासाहेबांचा कार्याचा वारसा पटलाच्या आड होणं अवघड आहे. एकनाथ शिंदे या पक्षाला सांभाळतायत, वाढवतायत, मोठं करतायत, या चिमण्यानं परत फिरारे म्हणतायत, लोकांना वापस घेतायत, आपल्यात सामावून घेतायत, पुढे नेतायत. त्यामुळं उद्धव ठाकरेंचं राजकारण पटलाआड होऊ शकतं, शिवसेनेचं राजकारण नाही. कदाचित शिवसेना
सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असू शकेल. उद्या कदाचित शिवसेना विरुद्ध भाजप असाच संघर्ष होऊ शकेल, कारण महाराष्ट्रात वाढणारी ही दोनच पक्ष आहेत. हे सगळं पक्ष फोडाफोडीचं जे काही राजकारण आहे ते भाजप घडवून आणते अशी एक टीका होताना दिसते. हे कितपत खरं आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात हा प्रश्न तुझ्या कसा आहे मला कळलं नाही. म्हणजे तुला भाजप करतंय ते चूक आहे असं म्हणून टीका होतीये, की भाजप करतंय ते बरोबर आहे, केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, हा तुझ्या प्रश्नाचा कसा रोख आहे मला माहित नाही. मी तुला तो स्पष्ट करून विचारणार पण नाही. पण आपण सगळ्याच बाजूने विचार करू. भाजपने तृणमूल फोडली, भाजपने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, शिंदेची शिवसेना निर्माण केली, भाजपने शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, भाजपने नवीन राष्ट्रवादी निर्माण केली, भाजपने तृणमूल काँग्रेस फोडला, एक नवीनच NCPI नावाच्या पक्षात त्यांना मर्ज केलं. ही अशी वाक्य उच्चारली जातात. आता पुन्हा अजून उद्धव ठाकरे फोडले, आता पुढचा नंबर शरद पवारांच्या पक्षाचा अजून एकदा आहे असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा नंबर समाजवादी पक्षाचा आहे असं म्हणतात नाही, होईल ते. पण मला एक गोष्ट विचारायची, भाजपने हे करावं की करू नये, तुला काय वाटतं? शांत आहेस, न्यूट्रल आहेस, नोकरी करतेस ना म्हणून मी सांगतो त्याचं काय ते. 2019 साली प्रचंड बहुमत मिळालं भाजपला आणि शिवसेनेला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवून 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंनी सत्ता उपभोगली. तेव्हा कोणत्या नीतिमत्तेने सत्ता उपभोगली होती? पश्चिम बंगालामध्ये भाजपने आपल्या किती कार्यकर्त्यांचे बळी दिलेत? मी भाजपच म्हणतोय, हिंदुत्ववाद बाजूला ठेवू आपण जरा. भाजपने किती कार्यकर्त्यांचे बळी दिलेत? कितीतरी कार्यकर्त्यांचे बळी गेलेत. लोक म्हणजे रक्तरंजित इतिहास आहे पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा. शरद पवारांनी किती भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि किती वेळ अडकवण्याचा प्रयत्न केलाय. मग पातिव्रत्याची अपेक्षा फक्त भाजपकडूनच का करायची? या देशातला डिलिमिटेशनचा कायदा, या देशातल्या महिलांना आरक्षण देण्याचा कायदा अत्यंत अपमानास्पद पद्धतीने सभागृहात संमत होऊ दिला नाही. मग भाजपने लोकांना दिलेल्या वचनांचं काय? जनता तर विचारते ना, दिल्या घेतलेल्या वचनांची शपथ तुला आहे म्हणत. त्या वचनांचं काय? त्या वचनांना पूर्ण करायचं असेल तर भाजपला ही फोडाफोडी करावी लागेल. उलट एक राजकीय विषयाचा अभ्यासक म्हणून मी भाजपला विनंती करतोय, आव्हान करतोय, जमेल तेवढे फोडा आणि तुम्हाला जे करू दिलं गेलं नाही, लोकांची इच्छा आहे जे व्हावं ते सगळं करून घ्या. जे डिलिमिटेशनचा कायदा मंजूर करून घ्या, संख्या वाढवून घ्या, महिलांना आरक्षण द्या, POK भारतात घेण्यासाठीचे प्रयत्न करा. जे जे करता येईल चांगलं करण्यासाठी जी तोडाफोड करावी लागेल ती करावी. वास्तू छान उभी करायची असेल तर काही ठिकाणी तोडावं लागतं. हा स्टुडिओ उभा करताना काही ठिकाणी तोडफोड झालेली असेल, मग छान स्टुडिओ उभा राहिला, आपण इंटरव्ह्यू घेऊ शकतोय. पुढे काही छान करायचं असेल ना तर अशी तोडफोड करावी लागते. आणि भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष आहे, तो सामाजिक संस्कार वर्ग चालवणारा नाही आहे, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही आहे, तो राजकीय पक्ष आहे. आणि राजकीय पक्षाला घटम निंद्यात पटम जिंद्यात कुर्यात रासबरोहणम आपलं इप्सित साध्य करून घ्यायचं असतं. त्यामुळे भाजपनं हे करून घेणं चूक आहे असं मला वाटत नाही. भाजप यामागे असेल तर शाब्बास भाजप असंच म्हणायला पाहिजे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात फारसा प्रभावी नसलेला उबाठा गट आता कोकण आणि मराठवाड्यातूनही हद्दपार होताना दिसतोय. त्यामुळे उबाठाचं राजकीय भवितव्य काय असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? मराठवाड्यात होता कारण नामांतराचा लढा त्याचं मोठं कारण होतं. मराठवाड्याचं कारण निजामाची राजवट तिथे होती, मुस्लिमांचं रजाकारांनी खूप मोठा अन्याय मराठवाड्यामध्ये केला होता, ते कारण होतं. कोकणामध्ये हिंदुत्ववाद, मुंबईतल्या मराठी माणसांसाठीची लढाई बाळासाहेबांची, म्हणजे सगळा कोकणी माणूस मुंबईत असतो आणि मुंबईत बाळासाहेब मराठी माणसांसाठी लढायचे. त्यामुळे तो बाळासाहेबांच्या विषयीची आपुलकी, जिव्हाळा कोकणामध्ये होता. मुंबई, कोकण आणि मराठवाडा वगळता बाकी ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व फारसं काही नव्हतं. मराठवाड्यात सुद्धा लातूर सारखा जिल्हा शून्य आहे, बीड सारखा जिल्हा शून्य आहे. 8 जिल्ह्यातही 3 जिल्हे असे की जिथे फार काही
चांगली स्थिती नाही आहे शिवसेनेची. नांदेडमध्ये एखादा आमदार निवडून येतो, बाकी ठिकाणी नाही. पण या सगळ्या त्यांच्या मूळ आधाराला जो झटका बसतोय ना, तो झटका खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ते सगळं संपतंय. त्यामुळे त्यांची कोकणातही आता पिछेहाट झाली आहे उबाठा गटाची. पण शिवसेना म्हणून जो काही पक्ष आहे एकनाथ शिंदेंचा, तो या सगळ्या पुन्हा लोकांची जोडून त्यांना उभं करायचा प्रयत्न करतोय. मी तुझ्या प्रत्येक वाक्यात एक वाक्य सांगेल की शिवसेना या पक्षामध्ये एक वाढते आहेच आहे तो पक्ष, उबाठा संपतोय. एकूणच ठाकरे नावाचा करिश्मा कमी होतोय असं वाटतं का? होय, होतोय. आणि तो ठाकरेंच्या कर्तृत्वानेच होतोय. म्हणजे मनसेची तर पिछेहाट आहेच वर्षानुवर्षे, पण आता उबाठा गटही त्याच मार्गाने जातोय असं. मनसेची पिछेहाट काय आहे? मनसे काय म्हणजे पुढे कधी गेला होता पिछेहाट व्हायला? म्हणजे दो कदम आगे चल अशी आज्ञा दिल्याबरोबर मनसे नेहमी दो कदम पीछे चल असंच झालेलं आहे. मनसे वाढलेला पक्ष नव्हताच कधी. पहिल्यांदाच जे विश्वास ठेवला 12 आमदारांचा, त्यानंतर पुन्हा एखादी सत्ताच आहे मनसेच्या वाट्याला. म्हणजे एकच आमदार, तोही विभाग बदलून, एकदा मराठवाड्यातून, एकदा पश्चिम महाराष्ट्रातून, एकदा मुंबईतून, ठाण्यातून, असंच झालंय पुढच्या 3 निवडणुकांच्या मध्ये. फार काय मनसेला मिळालेलं नाहीये. मनसेला मिळालेली मतं सुद्धा नोटांच्या मता इतकी जवळपासची असतील. ही जी मनसेची स्थिती आहे ती ठाकरेंचा करिश्मा आता नाही चालणार आहे हे सांगणारी आहे. म्हणजे तिकडे उद्धवचा चालत नाही, आदित्य चालत नाही, राजचा पण चालत नाही. स्टार यार कलाकारला घेऊन उभं करता येत नसतो पक्ष. त्यामुळं ह्या स्टार यार कलाकारमध्ये अडकलेल्या राज ठाकरेंना त्यांचा करिश्मा कधी दाखवता आला नाही ना, उद्धव ठाकरेंना कधी करिश्मा दाखवता आला नाही पाटणकर काढायला घेऊन. आणि या अशा स्वरूपाच्या संस्कारात वाढलेला आदित्य त्यालाही काही करता आलेलं नाही. त्यामुळे ठाकरेंचा करिश्मा आता ऑलमोस्ट संपलाय. शेवटचा प्रश्न आहे, गेल्या काही वर्षात राज्यातील विरोधक कमकुवत होताना दिसत आहेत. अशा स्थितीत भाजप आणि शिंदेची शिवसेना हेच एकमेकांना आव्हान देतील असं चित्र भविष्यात पाहायला मिळेल. मी काय म्हटलं आधीच की कदाचित शिवसेना नावाचा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून असेल. मला नाही वाटत की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा अवस्था काही फार मोठी चांगली असू शकेल. उद्या महाराष्ट्रात काँग्रेसशी होत असलेली वाताहत, राष्ट्रवादी नावाच्या पक्षाचं अस्तित्वहीन होण्याकडची वाटचाल, कारण ते आपसात लढून मरत आहेत. त्यांच्यातलाच मराठा नेतृत्व ओबीसीच्या विरोधात लढते, ओबीसी नेतृत्व मराठाच्या विरोधात लढत आहे. उद्या शरद पवारांच्या पश्चात शरद पवारांसारखा करिश्मा घेऊन चालवण्याची क्षमता ना रोहित पवारमध्ये आहे ना सुप्रिया सुळेमध्ये आहे. अशा वेळी भाजपला विरोध करू शकेल, भाजपला काउंटर करू शकेल असा एकच पक्ष शिल्लक राहील, तो शिवसेना. आणि मला वाटतंय असं की अजून एक 10 वर्षानंतरची किंवा कदाचित 29ची निवडणूक ही भाजप विरुद्ध शिवसेना अशी पण होऊ शकते. त्यामुळं भाजप आपल्या स्वतःच्या विरोधी शक्तीला, म्हणजे एकीकडे विरोधकांना संपवतोय आणि स्वतःसाठी आवश्यक असलेली एक विरोधी शक्ती उभी करत आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आजची ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या पाहता सरांच्या म्हणण्याप्रमाणे उबाठा गटात पुन्हा तिसरी फूट पडणार का, किंवा तुकडे तुकडे होऊन उबाठा गट पूर्णपणे संपुष्टात येईल का, आणि भविष्यात भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा संघर्ष रंगणार का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल. कॅमेरा पर्सन साक्षात सावंतसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.